इलेक्ट्रिसिटी फ्लो पाहणार आहे. ठीक आहे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण सेल ड्राय सेलचा वापर करणार आहे. ड्राय सेलचा वरचा जो भाग आहे तो कोणता आहे? पाठीमागचा जो भाग आहे तो निगेटिव्ह. ठीक आहे, आता हे बल्ब कसं पेट आपल्याला बघायचं आहे. आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी कडनं निगेटिव्ह एनर्जी काय होत असते? जात असते, फ्लो होत असते, आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मी आता एक्सपेरिमेंट करतोय. तुम्ही दोन सेल असे धरा, हे पण धरा, थोडं वरच्या साईडला धरा. ठीक आहे, बर आता इथं आपण हा बल्ब इथं लावतोय. उलट धरलं तुम्ही सेल, असं धरा, हे दोन धरा. ठीक आहे, आता आपण इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे. हा बल्ब पेटला दिसतंय? पेटलेलं दिसतंय का? ठीक आहे, म्हणजे आता काय आलं मला सांगा. पाठीमागचा जो भाग आहे तो निगेटिव्ह आहे, समोरचा प्लस आहे. तर पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो हा निगेटिव्ह कडनं होतो आणि हा पूर्ण कम्प्लीट होतो. एक सर्कल पूर्ण झालेला आहे. तर याला आपण इलेक्ट्रिक करंट सप्लाय असं म्हणतो. म्हणजे याच्यात काय होतं? हायर पोटेन्शियल कडनं लोअर पोटेन्शियल एनर्जी फ्लो होत असते. या साईडला माझ्या पाठीमागच्या साईडला एक पिन दाखवलेली आपण, म्हणजे पिन ही मेटल आहे. या मेटल मधनं पण काय करंट सप्लाय होतो. याचा अर्थ काय की मेटल जे आहे ते चांगले गुड कंडक्टर आहेत. पण त्याच्यात कोणता मेटल सगळ्यात चांगला आहे? कॉपर. म्हणून वायर मध्ये कॉपर हा वापरला जातो. ठीक आहे, आज हा टॉपिक आपल्या इथंच संपला.